श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमपूज्य प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत. वल्हणकर म्हणाले, महाराज, मी आपल्याला नमस्कार करतो. असे बोलून वल्हणकरांनी श्री महाराजांना नमस्कार केला आणि पुढे बोलले, माझी खात्री झाली की नाम हे रूपापेक्षा श्रेष्ठ आहे, पण मला त्यावर काही शंका येतात. त्या आपल्याला विचारू का? आपल्याशिवाय माझ्या शंका दुसरा कोणी निवारण करू शकणार नाही. श्री महाराज म्हणाले, अवश्य विचाराव्यात. नामाच्या बाबतीत कोणीही कोणतीही शंका विचारावी, परंतु आधीच सुचवून ठेवतो की नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेल्याने आपोआप नाहीशा होतात. तरी मनात आलेली शंका जरूर विचारावी. वल्हणकर म्हणाले, महाराज, रूपाला अस्तित्व का आहे हा खरा प्रश्न आहे. जर नाम हे श्रेष्ठ तर ते आधी असले पाहिजे, आणि ते जर आधी असेल तर त्यातून रूप कसे उत्पन्न होते हे आपण समजावून सांगा. श्री महाराज म्हणाले, तुमचा प्रश्न मला फार आवडला. मी सांगतो ते नीट समजावून घेतले तर तुम्ही नाम सोडणारच नाही. समजा, मी तुम्हाला प्रश्न विचारला की आनंद म्हणजे काय. एखाद्या आनंदी मुलाकडे बोट दाखवून तुम्ही म्हणता की हे पहा, इथे आनंद आहे. इतकेच नव्हे तर याप्रमाणे आनंदाने खेळणारी मांजराची पिल्ले, उड्या मारणारी लहान वासरे, हसणाऱ्या स्त्रिया आणि पुरुष आणि फुलांनी बहरलेल्या लता यांच्याकडे बोट दाखवून इथे आनंद आहे असे तुम्ही मला सांगाल. पण हे काही माझ्या प्रश्नाचे खरे उत्तर नव्हे. आनंदी वस्तू कोणत्या आहेत हा माझा प्रश्न नसून आनंद मला दाखवा असे मी विचारलेले होते. वल्हणकर म्हणाले, पण हा आनंद वस्तूंच्या बाहेर राहू शकतो का? आनंद कसा असतो हे समजायला आनंदी वस्तूच्या कडेच आपल्याला जाणे जरूर आहे. श्री महाराज म्हणाले, खरे आहे, पण आनंदी वस्तूंमध्ये आनंद राहतो म्हणून वस्तू हा काही आनंद नव्हे. लहान मूल हेच जर आनंद असेल तर मोठे स्त्री पुरुष किंवा वासरे किंवा मांजरीची पिल्ले आनंदयुक्त असू शकणार नाहीत. अर्थात आनंद हा एकच असला पाहिजे, कारण सर्व ठिकाणी आढळणाऱ्या आनंदाला एकच शब्द आपण वापरतो. वल्हणकर म्हणाले, आनंद हा शब्द जरी एकच असला तरी प्रत्येक वस्तूचा आनंद निरनिराळा असू शकेल. श्री महाराज म्हणाले, हे देखील मला कबूल आहे. आपण जो माणूस पाहतो तो निराळा असतो. एकाची ठेवण अगदी पूर्णपणे दुसऱ्यासारखी कधीच आढळत नाही. तरी सर्वांना आपण माणसेच म्हणतो, ते का? वल्हणकर म्हणाले, याचे कारण म्हणजे प्रत्येक जण निराळा असला तरी मनुष्यपणा हा सर्वांच्या मध्ये सारखाच असतो. श्री महाराज म्हणाले, हा मनुष्यपणा आपल्या इंद्रियांना दिसतो का? वल्हणकर म्हणाले, नाही, कारण तो मनामध्ये असतो. श्री महाराज म्हणाले,
याचा स्पष्ट अर्थ असा की प्रत्येक माणसामध्ये मनुष्यपणा आहे. तो आपल्या इंद्रियांना दिसत नसला तरी मनाने ओळखता येतो आणि त्याचे अस्तित्व मनुष्य या शब्दाने सांगता येते. वल्हणकर म्हणाले, होय महाराज, इथपर्यंत सर्व पटले. श्री महाराज म्हणाले, आता आपण एक पायरी पुढे जाऊ. अनेक माणसांना पाहून मनुष्यपणाची जी कल्पना आपण करतो ती केवळ आपल्याच मनाचा खेळ आहे का मनुष्यपणा म्हणून काही वस्तू खरोखर अस्तित्वात आहे? जर तो आपल्या मनाचाच खेळ असेल तर आपण त्याची कल्पना केली की मनुष्यपणा उत्पन्न होईल आणि आपली कल्पना मोडली की तो नाहीसा होईल. हे खरे आहे का? वल्हणकर म्हणाले, छे, असे कसे होईल? इतकेच नव्हे तर आपण मरून गेलो तरी मनुष्यपणा आहे तसाच कायम राहतो. श्री महाराज म्हणाले, वा, शाब्बास. मनुष्यपणा हा शब्द आहे, हे नाव आहे, म्हणून रूपाला अस्तित्व नामामुळेच आहे. जसे प्रत्येक माणूस हा माणूसपणामुळे माणूस बनतो, तसेच प्रत्येक वस्तूचे बाह्य रूप तिच्या नामामुळे टिकते. आता या पुढचा प्रश्न असा की नाम हे रूपाच्या आधी असले पाहिजे आणि त्यातून रूप कसे उत्पन्न होते याचे उत्तर सापडण्यासाठी आपल्याला नामाचा आणखी थोडा विचार केला पाहिजे. वल्हणकर म्हणाले, महाराज, खरे सांगायचे म्हणजे आम्हाला आजपर्यंत नामाचा अर्थच कळला नाही. खरोखर आज मोठा भाग्याचा दिवस आहे. श्री महाराज म्हणाले, अहो, ज्या दिवशी तुम्ही नामात रंगून जाल त्या दिवशी धन्य व्हाल. नामाचे महात्म्य मोठमोठ्यांना कळत नाही, पण एखाद्या भाविक अडाणी माणसाला ते कळेल. असो, माणसे अनेक असली तरी त्यांच्यामध्ये वसणारा मनुष्यपणा एकच असतो. म्हणून तर सर्व प्रकारच्या व्यक्तींना मनुष्य हे एकच नाम लागू पडते. आनंदी वस्तू अनेक असल्या तरी त्यांच्यामध्ये राहणारा आनंद एकच असतो. म्हणजे एकच नव्हे तर अनेक रूपे आली आणि गेली तरी नाम आपले शिल्लकच राहते. थोडा विचार केला तर कोणालाही हे सहज पटेल. आजपर्यंत या पृथ्वीच्या पाठीवर अगणित स्त्री आणि पुरुष जन्माला आले, जगले आणि मृत्यू पावले, तरी मनुष्यपणा आहे तसाच आहे. हा नियम सर्वत्र लावला तर असे दिसेल की चांगल्या वस्तू आल्या आणि गेल्या, पण चांगलेपणा कायम आहे. सुंदर वस्तू आल्या आणि गेल्या, पण सौंदर्य कायम आहे. आनंदी वस्तू आल्या आणि गेल्या, पण आनंद कायम आहे. लाखो जीव आले आणि गेले, पण जीवन कायम आहे. वल्हणकर म्हणाले, महाराज, हे मला समजले, पण हे जीवन, हा आनंद, हे सौंदर्य रूपाशिवाय राहते कोठे? समजा सर्व रूपे नाहीशी झाली तरी ते टिकेल का? श्री महाराज म्हणाले, अर्थात. कसे ते ऐका. रूपे अनेक असली तरी नाम एकच असते हे आपण पाहिले. म्हणजे नाम हे अनेकात एकत्वाने राहणारे असते. याचाच अर्थ असा की नाम हे रूपापेक्षा व्यापक असते. व्यापक वस्तूचे क्षेत्र मोठे असल्याने तिच्यामध्ये शक्ती देखील अधिक असते. जिच्यामध्ये शक्ती जास्त असते ती वस्तू अधिक स्वतंत्र असते. जी वस्तू अधिक स्वतंत्र असते तिला बंधने किंवा मर्यादा कमी असतात. म्हणून नाम हे रूपापेक्षा अधिक व्यापक आणि अधिक शक्तिमान, अधिक स्वतंत्र आणि अधिक बंधनरहित असते. रूप हे जड व दृश्य असल्यामुळे उत्पत्ती, स्थिती आणि विनाश
वाढ होणे आणि घटणे, जागा व्यापणे आणि जागा बदलणे, कालमानाने फरक पडणे इत्यादी बंधने त्याला असतात. पण नाम हे दृश्याच्या पलीकडे आणि सूक्ष्म असल्यामुळे त्याला उत्पत्ती आणि विनाश, वाढ आणि घट, देशकाल, निमित्ताच्या मर्यादा इत्यादी कोणतेही विकार नाहीत. म्हणून नाम हे पूर्वी होते, आज आहे आणि पुढेही पण तसेच राहील. नाम हे सत्स्वरूप आहे. वल्हणकर म्हणाले, मला येथे शंका येते. महाराज, आज मी आपल्याला सर्व काही विचारून घेणार. श्री महाराज म्हणाले, अहो, असा विचारणारा भेटल्यावर मी मोठ्या आनंदाने सांगेन. काय शंका आहे, सांगा. वल्हणकर म्हणाले, नाम हे रूपापेक्षा श्रेष्ठ आहे हे तर ठरलेच, पण जगात रूपाचे प्रकार किती आहेत ते जरा पहा. नुसत्या रोजच्या व्यवहारात लागणाऱ्या वस्तूंच्याकडे पाहिले तरी पुरे. दगड, लाकूड, आंबा, पाणी, भात, गादी, झाड, आकाश, घड्याळ किती म्हणून सांगाव्यात. या प्रत्येक समुदायासाठी एक एक नाम असते. अनेक तऱ्हेच्या दगडांना दगड हे नाम आहे. अनेक प्रकारचे आंबे, आंबा या नामातच येतात. या रीतीने या जड जगात जशी अनेक रूपांची गर्दी आहे, तशी सूक्ष्म जगामध्ये अनेक नामांची गर्दी असणार नाही का? माझ्या शंकेचा मुद्दा असा की नाम हे अनेकातून एकाकडे नेते असे आपण सांगता, पण तसे नसून जड रूपांच्या अनेकपणातून आपण सूक्ष्म नामांच्या अनेकपणाकडे जात आहो की काय असे माझ्या मनात येते. श्री महाराज म्हणाले, बुवा, तुम्ही खरोखर विचारी आहात. त्याशिवाय इतकी सूक्ष्म शंका सुचायचीच नाही. तुमच्या शंकेचे उत्तर सांगतो ते नीट ऐका. आपली ज्ञानक्रिया जी चालते तिचा विचार केला तर काय दिसते बरे? समजा आपण एका टेकडीवर उभे राहून सृष्टी सौंदर्य पाहिले. त्या पाहण्यात कोणकोणत्या क्रिया होतात ते बघा. प्रथम डोळ्यांमधून प्रकाशकिरणे आत मेंदूपर्यंत गेली. बाह्य पदार्थांचे मनुष्याला ज्ञान व्हायला इंद्रिये हे पहिले साधन आहे. इंद्रियांमधून आत आलेले संस्कार एकत्र करून मन त्यांना वस्तुस्वरूप देते. वस्तुस्वरूप तयार झाल्यावर बुद्धी सारासार विचार करून त्या वस्तूचे यथार्थ ज्ञान आपल्याला करून देते. पण मनुष्याच्या बुद्धीचा व्यापार इथेच थांबत नाही. टेकडीवरून आजूबाजूला पाहत असताना झाडे, वेली, घरे, बागा, माणसे, पक्षी, पाण्याचे तलाव इत्यादी सर्व वस्तूंचे ज्ञान झाल्यावर पुन्हा त्यांचे एकीकरण होऊन ही सृष्टीची शोभा आहे असे ज्ञान आपल्याला होते. म्हणजे अनेकात एकत्व शोधणे हेच मानवी ज्ञानाचे लक्षण आहे. या जगामध्ये कितीतरी वैचित्र्य आढळते. नाना तऱ्हेचे दगड, नाना तऱ्हेचे किडे, नाना तऱ्हेचे पक्षी, नाना तऱ्हेचे प्राणी असे किती प्रकार सांगावेत. या सर्वांची नावे जरी भिन्न असली तरी त्या सर्वांच्यात व्यापून असणारा कोणता गुण आहे सांगता का? वल्हणकर म्हणाले, महाराज, आपण जे प्रकार सांगितले त्याचे दोन मुख्य भेद करता येतील, एक सजीव आणि एक निर्जीव. श्री महाराज म्हणाले, उत्तम, छान सांगितले. सर्व प्राणी, किडे, मासे, पक्षी हे सजीव आणि दगड, माती, हवा, पाणी हे निर्जीव. पण एक पाऊल आणखी पुढे जा आणि या दोन्हीला सामान्य असे काय असावे याचा विचार करा. वल्हणकर म्हणाले, नाही बुवा, आपल्याला काही सुचत नाही. महाराज, आपण सांगा.
श्री महाराज म्हणाले, यात काय अवघड आहे? असे पहा, सजीव प्राणी झाला तरी तो आहे आणि निर्जीव वस्तू झाली तरी ती आहे. हा जो असणेपणाचा गुण आहे हा यच्च यावत सर्व वस्तूंना लागू आहे की नाही याचा विचार करा. वल्हणकर म्हणाले, असे आहे खरे. महाराज, आपल्या सांगण्याने मनाला फार आनंद होतो आहे. श्री महाराज म्हणाले, त्या आनंदाला सुद्धा आहेपणाचा गुण आहे. या असणेपणाच्या गुणाला नाम असे म्हणतात. यालाच ओंकार असेही म्हणतात. वल्हणकर म्हणाले, आता मला समजले. ओंकारातून सर्व सृष्टी उगम पावली. ओंकार हे परमात्म्याचे स्वरूप आहे. इत्यादी उपनिषदांतल्या वाक्यांचा अर्थ आज मला कळला. श्री महाराज म्हणाले, अर्थात नाम म्हणजे सत होय. म्हणून नाम हे सृष्टीच्या आरंभी होते. ते सध्या आहेच आणि सर्व सृष्टीचा लय झाला तरी ते शिल्लक उरेल. नाम म्हणजे ईश्वर होय. नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्याच्यातच ती लीन होतात. वल्हणकर म्हणाले, म्हणजे नाम हे रूपाहून निराळे राहत नाही ना महाराज? महाराज म्हणाले, असे नव्हे. रूप हे नामाहून निराळे राहू शकत नाही. नाम रूपाला व्यापून पुन्हा शिल्लक उरते. वल्हणकर म्हणाले, महाराज, आणखी एक विचारू का? श्री महाराज म्हणाले, जरूर विचारा. तुमचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय आज आपण उठायचे नाही असा मी निश्चय केला आहे. वल्हणकर म्हणाले, नाम हे जर इतके पूर्ण आणि शुद्ध आहे तर त्यापासून ही रूपे उत्पन्न झालीच का? सर्व रूपे अपूर्ण, मर्यादित आणि अशुद्ध असतात. श्री महाराज म्हणाले, याचे उत्तर संवादाच्या आरंभी बुवा तुम्हीच नाही का दिले? हे जगत भगवंताची लीला आहे हीच गोष्ट खरी. आपल्याला दिलेल्या बुद्धीने विचार करता करता शेवटी इतकेच ठरविता येते की या संसारामध्ये नाम आणि रूप, अव्यक्त आणि व्यक्त, सूक्ष्म आणि जड हे जोडीने काम करतात. त्यात देखील जड किंवा रूप हे सूक्ष्मातून किंवा नामातून आकाराला येते. नामाच्या सत्तेनेच जगते आणि शेवटी नामातच अंतर्धान पावते. नाम हे नुसते सत नाही. ते सत म्हणजे नेहमी असणारे, म्हणजे कधी न नसणारे, म्हणजे त्यामध्ये कधीही फरक न होणारे असे आहे. यामुळेच ते शांत आहे. ते समाधान रूप आहे. समाधान रूप असल्यामुळे त्याला अमुक हवे असे नाही. म्हणून ते पूर्ण आहे. म्हणून तेथे दुःखाचा लवलेश नाही. यासाठी ते आनंद रूप आहे. आनंद हा केव्हाही जड असू शकत नाही. म्हणून नाम चिन्मय आहे. वल्हणकर म्हणाले, वा रे वा, म्हणजे नाम हे सच्चिदानंद स्वरूप आहे असेच ना? श्री महाराज म्हणाले, होय. शुद्ध परमात्म स्वरूपाच्या अगदी जवळ कोणी असेल तर ते फक्त नामच होय. नाम हे चिन्मय असल्यामुळे त्याचा आनंद ओसंडून येतो आणि ही सृष्टी तयार होते. अनेक रूपे घडविणे, ती मोडणे आणि नवीन तयार करणे, पण आपण मूळ स्वरूपाने राहणे ही केवढी विलक्षण लीला आहे. वल्हणकर म्हणाले, महाराज, माझे पूर्ण समाधान झाले आहे. पण आपले बोलणे ऐकून माझी तृप्ती होत नाही. म्हणून नामाविषयी आणखी पुष्कळ सांगा. नाही म्हणू नका. श्री महाराज म्हणाले, बुवा, तुम्हाला मी काय सांगू? मी बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत 66 वर्षे मी नामाबद्दलच बोलतो आहे.
अजून नामाचे महात्म्य संपत नाही. नामाचे महात्म्य सांगून संपले तर ते भगवंताचे भगवंतपण लटके झाले असे समजावे. जो नामात मीपणाने नाहीसा झाला त्यालाच नामाच्या महात्म्याची कल्पना आली. असा पुरुष नामाशिवाय मौन तरी धरील, कारण त्याचे महात्म्य कोणासच सांगता येणार नाही किंवा शेवटच्या श्वासापर्यंत नामाचे महात्म्य सांगत राहील, कारण ते कितीही सांगितले तरी संपणार नाही. वल्हणकर म्हणाले, महाराज, आजपासून माझे जीवन मी नामाला वाहून घेणार. पण माझ्या मागे इतके लोक आहेत, त्यांना नामाचे महात्म्य मी कसे समजावून सांगू? त्यांना वेदांत कळणार नाही आणि त्याची जरूर पण नाही. श्री महाराज म्हणाले, मला खरे आवडते ते हेच. साध्या माणसाने विशेष खोलामध्ये न शिरता सांगितल्याप्रमाणे नाम घ्यावे, त्यांचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. वल्हणकर म्हणाले, महाराज, मी लिहून घेतो, आपण सावकाश सांगा. श्री महाराज म्हणाले, नामाने सर्व पापे नाहीशी होतात. वल्हणकर म्हणाले, आपण हे विस्ताराने समजावून सांगा. श्री महाराज म्हणाले, असे का? ऐका. भगवंताला विसरणे हे सर्वात मोठे पाप आहे. नामाने भगवंताचे स्मरण होते, म्हणून नामाने पाप नाहीसे होईल. नाम हे वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे. वेदाध्ययनापासून फायदा होण्यासाठी 4 वेदांचा अभ्यास जरूर आहे. यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम लागतात. नामाला श्रम नाही. शिवाय सर्व लोकांना वेदांचा अधिकार नाही. पण नाम कोणीही घ्यावे. वेदांच्या मंत्रांचा आरंभ ओंकारानेच होतो, म्हणून वेदारंभी नामच आहे. नाम हे तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे. अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते, पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. नाम हे घर बसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते. वल्हणकर म्हणाले, मग आम्ही पंढरपूरला उगीच आलो तर? श्री महाराज म्हणाले, असे नव्हे. येथे येऊन नाम घ्यायचे जर न शिकला तर येणे व्यर्थ गेले म्हणावे. नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठी येथे येणे जरूर आहे. तुम्ही येथे आला नसता तर आपली गाठ न पडती आणि आपला संवाद न घडता, हे खरे की नाही? असो, नाम हे सर्व सत्कर्मांचा राजा आहे. सत म्हणजे भगवंत. त्याच्याकडे नेणारे जे कर्म तेच सत्कर्म. इतर कर्मे आडवळणाने भगवंताकडे नेतात. नाम हे साक्षात भगवंताकडे पोचवते. नामाने भवरोग नाहीसा होतो. भव म्हणजे विषय होय. विषयाची आसक्ती असणे हा सर्व रोगांचा पाया आहे. नाम घेतल्याने भगवंताकडे प्रेम लागते आणि इतर ठिकाणची आसक्ती सुटते. नामाने दुःखे नाहीशी होतात. उघडच आहे, दुःखे 3 प्रकारची असतात, पण या सर्वांचे मूळ विषयाच्या आसक्तीमध्ये आहे. नामाने ती आपोआप सुटते, म्हणून दुःख नाहीसे होते. शिवाय भगवंत हा आनंदरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरला की दुःख त्या ठिकाणी कसे राहू शकेल? वल्हणकर म्हणाले, महाराज, नामाचा वासनेवर काय परिणाम होतो ते सांगा. श्री महाराज म्हणाले, हे तुम्ही चांगले विचारले. ज्या ठिकाणी देहबुद्धी असते तिथेच वासना उत्पन्न होते. देहच मी आहे या भावनेने वागणाऱ्या माणसाचे मन सारखे इंद्रियांतून बाहेर धावत असते. त्याच्या मनाची कधीच तृप्ती होत नाही. पण
जो नाम घेऊ लागेल त्याचे मन हळूहळू बाहेर धावण्याचे कमी होते. बाहेरची धाव कमी झाली की वासनेचा जोर आपोआप कमी होतो. पुढे तेच मन नामात रंगू लागते. ज्या मनाने वासना भोगायची तेच नामामध्ये रंगू लागल्यावर वासना आपोआप क्षीण होते. काही दिवसांनी ती मरून जाते. वासना सूक्ष्म आहे म्हणून तिचा काटा काढायला सूक्ष्मच अस्त्र पाहिजे, ते म्हणजे नाम होय. वल्हणकर म्हणाले, मला हे फार आवडले. श्री महाराज म्हणाले, नामाने पापी माणसे पुण्यवान बनतात. देहबुद्धी कमी होणे हेच पुण्य होय. ते नामाने प्राप्त होते. नामाने कलीची सत्ता नाहीशी होते. वाईट किंवा विषयाच्या वासनेने बुद्धी भ्रष्ट करणे हेच कलीचे मुख्य लक्षण होय. त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम नाम घेतल्याने होते. म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही. नामाने पुण्य शरीर बनते. ज्याच्या अंतरंगात नाम असते तिथे भगवंताला यावे लागल्याने त्याच्या शरीरात सत्वगुणाची वाढ होते. तो पुण्यवान बनतो. वल्हणकर म्हणाले, महाराज, नामाचा प्रारब्धाशी कसा संबंध आहे? श्री महाराज म्हणाले, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण बहुतेक लोक प्रारब्ध टळावे म्हणून नाम घेतात. देहाचे सुखदुःख हे माझेच सुखदुःख आहेत, किंबहुना देह सुखी तर मी सुखी आणि देह दुःखी तर मी दुःखी, अशी सामान्य मनुष्याची अवस्था असते. बरे, प्रारब्धाचे भोग हे आजपर्यंत कोणालाही चुकले नाहीत. मग कसे करावे? येथे असे लक्षात ठेवावे की प्रारब्धाची गती फक्त देहापुरतीच असते. म्हणून ज्याची देहबुद्धी कमी झाली तो देहाच्या सुखदुःखाने सुखी वा दुःखी होत नाही. नामाने देहबुद्धी कमी होते. म्हणून प्रारब्धाचे भोग भोगीत असताना देखील नामात राहणारा मनुष्य आनंदात असतो. नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही. नामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे. पूर्वी घडलेले अपराध सुद्धा नाम नाहीसे करते. वाया गेलेल्या माणसांना नाम तारते. नाम हा सर्व प्रार्थनांचा, सेवेचा, पूजेचा राजा आहे. नामाने आनंदमय अशा भगवंताचे सानिध्य लाभल्याने त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही. किंबहुना ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येते. सर्व काली, सर्व ठिकाणी, सर्व अवस्थात कोणालाही करता येण्यासारखे नाम हे एक साधन आहे. नामाला उपाधी अत्यंत कमी असल्याने निरुपाधिक भगवंताशी नाते जोडायला नामासारखे साधन नाही. किती प्रकारांनी सांगू तुम्हाला. बुवा, अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात. अखंड नामात जगणे यालाच पराभक्ती म्हणतात. अखंड नामात गुंतणे यालाच संत म्हणतात. शेवटी एवढेच सांगतो की नामात प्रेम येणे हीच संताची खरी खूण आहे. माझे एवढे ऐका, नामाला विसरू नका. प्रारब्धाच्या भोगांना न कंटाळता भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले असेल त्यात समाधान मानावे. पण केव्हाही नामाला विसरू नये. असे जो करील त्याचा भगवंत ऋणी होऊन राहील. हे शब्द बोलत असताना श्री महाराजांच्या तोंडावर इतके विलक्षण तेज आले होते की बुवांसकट सर्व सभा नुसती तटस्थ बसली होती. बुवांच्या डोळ्यांना तर अश्रुधारा लागल्या. ते श्री महाराजांच्या पाया पडले. तेव्हा श्री महाराजांनी प्रेमाने त्यांना उचलले आणि आपल्या गळ्यातली तुळशीची माळ त्यांच्या गळ्यात घातली. सर्व मंडळी प्रसाद घेऊन नंतर घरी गेली. श्री महाराजांच्या आयुष्यातला हा शेवटचा मोठा विजय होय. नामाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व वेचले.
एखाद्या दृश्य वस्तूचे महत्त्व लोकांच्या गळी उतरवून देणे ही सोपी गोष्ट आहे, कारण त्याचे फळ प्रत्यक्ष दिसते. परंतु भगवंताच्या शेजारी बसणाऱ्या आणि त्याच्याप्रमाणेच अदृश्यपणे वावरणाऱ्या नामाचे महात्म्य सामान्य माणसाच्या मनामध्ये ठसवून देण्याचे काम फारच कठीण आहे. माणसे नामाच्या बाबतीत अनेक शंका काढीत असतात. त्या सर्व शंकांना उत्तरे देऊन श्री महाराजांनी लोकांना नामाला लावले. पंढरपुरात श्री महाराज विठोबाच्या दर्शनाला बहुतेक रोज संध्याकाळी जात. नेहमी पुष्कळ मंडळी बरोबर असत. असेच एके दिवशी ते दर्शनाला गेले. बरोबर 25 माणसे होती. मंदिरात शिरल्यावर ते रंगशिळेपाशी आले. एकाएकी ते रंगशिळेवर उभे राहिले. त्यांनी विठोबासारखे कमरेवर हात ठेवले आणि बरोबरच्या मंडळींना बोलले, घ्या विठोबाचे दर्शन. मंडळी त्यांच्याकडे बघत आहेत तोपर्यंत श्री महाराज झटदिशी गाभाऱ्याकडे पुढे सरकले. त्यांना आलेले पाहून बडव्यांनी सर्वांना बाजूला केले आणि विठोबाच्या दर्शनाची वाट मोकळी केली. तुकाराम बुवांचा दूरचा एक वंशज नेहमी पंढरपूरला येत असे. त्याचे वय 30-35 इतकेच होते, परंतु त्याला खोकल्याचा जुनाट विकार असल्याने तो अशक्त होता आणि पुष्कळ वेळा आजारीच असे. अप्पासाहेब भडगावकर यांचे औषध त्याने सुरू केल्यापासून तो श्री महाराजांच्याकडे येऊ लागला. दोघांचेही परस्परांवर फार प्रेम जडले. तो श्री महाराजांना म्हणे, महाराज, मी गीता आणि ज्ञानेश्वरी अगदी रोज नियमाने वाचतो. आपण सांगितल्याप्रमाणे नामस्मरण करतो, पण गीता मला समजत नाही. ती आपण मला समजावून सांगा. यावर श्री महाराज म्हणायचे, अरे, मला मराठी धड वाचता येत नाही, तर गीता कशी समजेल? पण मी भगवंताचे नाम घट्ट धरून ठेवले आहे. त्याने माझे काम झाले. काही वेळेला आज राहू दे, पुढे केव्हा तरी सांगेन, असे ते म्हणायचे. एकदा ते त्याला म्हणाले, गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा 9वाच अध्याय साधकाने वाचावा. त्यात भक्तीचे रहस्य आहे. त्या दिवसापासून त्याने नुसता 9वा अध्याय आपल्या वाचनात ठेवला. एका एकादशीला रात्री तो मंदिरात आला आणि श्री महाराजांना म्हणाला, महाराज, आज एकादशी आहे. आपण रात्रभर बसू. आपण मला 9वा अध्याय सगळा समजावून द्या. श्री महाराज बोलले, माझी काहीच हरकत नाही. किती का वेळ लागेना, आज 9वा अध्याय संपवून टाकूच. वाच, पहिल्यापासून वाच. त्या मुलाला फार आनंद झाला आणि आज कामधेनू प्रसन्न झाली असे त्यास वाटले. त्याने ओव्या वाचण्यास आरंभ केला. श्री महाराज डोळे झाकून ऐकत होते. इतक्यात, आता अमुते गोड करुनी घ्यावे, ऐसे तांदूळी कासया विनवावे, साई खडियाने काई प्रार्थावे, सूत्रधाराते, ही ओवी आली तेव्हा ते म्हणाले, अरे, पुरे झाले. या ओवीमध्ये 9व्या अध्यायाचेच नव्हे तर सर्व गीतेचे सार आले आहे. आपण बाहुली असून आपल्याला नाचविणारा परमात्मा आहे, हे ध्यानात ठेवावे. यात सर्व परमार्थ आणि सर्व वेदांत आला. भगवंताच्या सत्तेने आपले जीवन चालले आहे, ही समजूत खरेपणाने एकदा पटली की तो साधू बनला. नामाने या सत्तेचा बोध होतो. म्हणून आपण नाम घेतले की आपण केवळ निमित्त मात्र आहोत याचा अनुभव येतो. याच्या पुढे वाचून करायचे काय? श्री महाराजांचे हे सांगणे त्याला पटले आणि त्या दिवसापासून त्याने आपले लक्ष नामस्मरणाकडे वळविले. काही काळ गेल्यावर त्याचा आजार फार वाढला
आणि केवळ अशक्तपणामुळे त्याची मरणोन्मुख अवस्था झाली. पहाटे 3 वाजता त्याचे बोलावणे श्री महाराजांना आले. त्यांनी गीतेची एक पोथी बरोबर घेतली व श्री ब्रह्मानंदांना बरोबर घेऊन ते त्याच्याकडे गेले. श्री महाराजांना पाहून त्याला फार आनंद झाला. त्याने पायावर डोके ठेवून नमस्कार केला व सांगितले, महाराज, मला गीता आज समजली. अनन्याश्चिंतयन्तो माम एवढा एकच श्लोक मी शिकलो. मी नामात असल्यामुळे आनंदात आहे. आपला हात माझ्या डोक्यावर ठेवा. श्री महाराजांनी गीता त्याच्या उशाखाली ठेवली व आपला हात त्याच्या डोक्यावर ठेवला. त्याने शांतपणे प्राण सोडला. श्री महाराज बोलले, हा जीव मोठा पुण्यवान होता, यात शंका नाही. नामावर निष्ठा कशी ठेवावी हे त्याला खरोखर कळले. त्याचे वय किती लहान, त्याची प्रकृती अशी, पण त्याची वासना कशामध्ये अडकली नाही. हे खरे नामाचे फळ आहे. गीतेच्या शब्दांचा अर्थ कळावा ही शास्त्र वासना देखील नामाने दूर केली. नामाचे महात्म्य किती सांगावे. नंतर श्री महाराज व श्री ब्रह्मानंद दोघेही परत आले. पंढरपूरला येऊन श्री महाराजांना आता 4 महिने झाले होते. श्री ब्रह्मानंद रोज परत जाण्यास निघत आणि काहीतरी कारण काढून रोज श्री महाराज त्यांना थांबवून धरीत. शेवटी एक दिवस त्यांची जाण्याची तयारी झाली. त्यांना पोचविण्यासाठी श्री महाराज मंदिराच्या बाहेर आले आणि कोपऱ्यावर उभे राहून त्यांच्याशी 1.5 तास बोलत होते. तेथून 10 पावलांवर नागप्पाला उभा केला होता आणि कोणास तिकडे न येऊ देण्याबद्दल त्यास सांगून ठेवले होते. स्वतःच्या आयुष्यात आपण काय काय गोष्टी केल्या हे श्री ब्रह्मानंदांना सांगून आपण यापुढे लवकरच शांत होणार असे त्यांना सुचविले. श्री ब्रह्मानंद मान खाली घालून व हात जोडून मुकाट्याने सर्व ऐकून घेत होते. पण आपण थोड्याच दिवसांनी इहलोक सोडणार हे श्री महाराजांनी सांगितल्यावर त्यांच्या काळजात चर्र झाले आणि त्यांच्यासारख्या वैराग्यशील पुरुषाच्या डोळ्यांना टचकन पाणी आले. श्री महाराजांचे बोलणे संपल्यावर श्री ब्रह्मानंदांनी त्यांच्या पायांवर मस्तक ठेवले. त्यावेळी या बरं बाळ असे फार फार प्रेमाने बोलून श्री महाराजांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरविला. श्री ब्रह्मानंदांनी त्यांना एकदा अगदी डोळे भरून पाहून घेतले आणि लगेच तोंड फिरवून गाडीत जाऊन बसले. श्री ब्रह्मानंदांनी पंढरपूर सोडल्यावर मात्र श्री महाराजांनी बरोबर असलेल्या पुष्कळशा मंडळींना हळूहळू घरी पाठवून देण्यास आरंभ केला. 200 मंडळींपैकी फक्त 50-60 माणसे राहू दिली आणि मग आपण स्वतः सप्टेंबर महिना अर्धा संपल्यावर गोंदवल्यास परत आले. जानकी जीवन स्मरण जय जय राम.